व तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होणारे आमदार श्री राहुल भैया मोटे यांच्या प्रचारानिमित्त इथं ही जी जाहीर सभा होत आहे या सभेसाठी उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे प्रशांत बाबा चेडे बाबांना मला सांगायचंय, तुम्हाला अनेक अडचणी होत्या, तुमचा जो कोऑपरेटिव्ह आहे तो सुद्धा इथे असणारा जो शिंदे गटाचा उमेदवार आहे खेकडा त्याला तो चालवायला घेतलेला आहे। बाबा तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, एवढा दबाव असताना सुद्धा तुम्ही आज विचाराबरोबर राहिलात, त्यासाठी मी मनापासून इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। पण कारखान्याची तुम्ही काळजी करू नका। 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल, 26 तारखेला शपथविधी, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आणि तुमचा जो इथं असणारा शेतकऱ्यांचा कारखाना आहे त्याच्यामध्ये लक्ष घालून तो अजून चांगल्या पद्धतीने कसा चालेल यासाठी 100% आपण सर्वजण प्रयत्न करू असा शब्द या सभेमध्ये देतो। रणजितदादा पाटील वय कमी पण जिगर आणि मन मोठं, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी इच्छा असताना सुद्धा फक्त विचारासाठी, लोकांसाठी आणि एका गद्दाराला त्याची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर ते प्रामाणिकपणे राहिले, जिद्दीने आज काम करत आहेत। मी मनापासून त्यांचे आभार इथं व्यक्त करतो। बोरकर साहेब असतील, तसंच मच्छिंद्र तात्या असतील, खरं तर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत। या सभेमध्ये उपस्थित असणारे पत्रकार, स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर पुढे अजून 4 सभा आहेत, त्या सभेला वेळ पोचायचंय म्हणून थोडीशी घाई गडबड करतोय। भाषणात करणार नाही, राहुल दादाचं भाषण ऐकायचंय माझ्या नंतर, ऐकणार ना? आणि खासदार साहेब सुद्धा येत आहेत। खरं तर मला सुद्धा त्यांचं भाषण ऐकायला खूप आवडतं। मी जर इथं ऐकत बसलो तर पुढच्या 4 सभेसाठी कोण जाणार? आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी, छत्रपती शिवरायांना याच आपल्या आईली बळ दिलं, ताकद दिली आणि या पवित्र भूमीमध्ये आज ही सभा होत आहे। या पवित्र भूमीच्या बद्दल बोलायचं झालं तर इथं सर्व स्वाभिमानी लोक राहतात, म्हणजे तुम्ही सर्वजण राहता आणि या स्वाभिमानी लोकांमध्ये कुठेही गद्दारांना जागा नसते। लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने एखाद्या गद्दाराला हद्दपार करायचं। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या विधानसभेमध्ये आपल्याला या गद्दारीला कायमस्वरूपी इथून गायब करून टाकायचं आणि त्यासाठी विधानसभेला राहुल दादा बरोबर तिथं भक्कमपणे आपल्या सर्वांना उभं राहायचंय। मला माहित नाही या भागामध्ये महायुतीकडे कोण कोण नेते आलेत भाषण करायला, कुणी आले का इथं? मोदी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आले होते का? भाषणं झाली त्यांची? भाषणामध्ये तुमच्याबद्दल काय बोलले का? शेतकऱ्याबद्दल, शेतकऱ्यासाठी आम्ही हे देऊ ते देऊ, हवेतल्या गप्पा मात्र मारले असतील। इथं सोयाबीनचे किती शेतकरी आहेत त्यांनी हात वर करा बरं। काय सोयाबीनची परिस्थिती, किती भाव आहे? 3200 3300। एकराला किती खर्च येतो? एकराला किती येतो? किती? 20,000 का 25,000? मी काल विदर्भामध्ये होतो, तिथं मला सांगितलं 25,000 रुपये खर्च येतो एका एकराला। उत्पन्न किती निघतं एका एकरातून? 6 क्विंटल 5 क्विंटल किती धरायचं?
4 क्विंटल 6 क्विंटल आपण 6 धरू, 6 गुणिले 3,000 रेट किती रुपये झाले? आणि उत्पादनाचा खर्च 20 ते 25,000. त्याच्यामध्ये जे शेतकरी, त्यांचं अख्खं कुटुंब, त्यांचे सर्व माता भगिनी जे राबतात शेतामध्ये, त्याची मजुरी आपण पकडत नाही. मग एका बाजूला उत्पन्नामध्ये वाढ होत नाही, तिथं आपल्याला भाव मिळत नाही, भाव मिळण्यासाठी सरकार त्या बाबतीत काय करत नाही, आणि दुसऱ्या बाजूला आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय. मग ही जर गोष्ट आपण सर्वांनी बघितली तर याचं उत्तर कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांना इलेक्शनच्या माध्यमातून द्यावं लागेल. या दिवाळी निमित्त आमच्या सर्व लाडक्या माता भगिनी घरामध्ये खरेदी करण्यासाठी तिथे गेले असतील आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचं तेलाचे भाव बघितले असतील. किती आहेत भाव? 2400-2200 काहीतरी आहे. म्हणजे एका बाजूला सोयाबीन तेलाचे भाव वाढत चाललेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सोयाबीनचे भाव पडत चालले. मग मधला मलिदा कोण खाते याचा प्रश्न खऱ्या अर्थाने या भाजपला विचारण्याची वेळ आलेली आहे. मोदी साहेब 2014ला त्यांनी सांगितलं होतं की इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जे काही उत्पन्न मिळतं, जे काही हमी भाव मिळतात, ते 2022 पर्यंत आम्ही डबल करू. जेव्हा ते भाषण मोदी साहेब करत होते त्यावेळेस सोयाबीनचा भाव होता 7,000 रुपये आणि आज डबल होण्याऐवजी आज भाव अर्धे झाले आणि त्याच्याबद्दल भाजपचा एक सुद्धा नेता तिथं भाषण करत नाही. काल परवा कुठेतरी मोदी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं आम्ही सोयाबीनसाठी चांगला हमी भाव देऊ. अहो काय करतात त्या चांगल्या हमी भावाचं? आता सुद्धा सरकारचा हमी भाव 41 रुपये आहे, पण 4100 रुपये असताना सुद्धा आमचं मार्केट जर 3,000 रुपयाला जात असेल आणि त्याच्यात जर आम्हाला माल विकायला लागत असेल तर तुमच्या खोट्या आश्वासनाचा आणि तुमच्या या सरकारच्या हमी भावाचं काय आम्ही लोणचं घालायचं? अहो आपल्याबद्दल एक सुद्धा शब्द काढत नाहीत. तुमच्या शेतामध्ये जो कापूस आहे ना तो भाजपच्या नेत्यांना खाजवतो. आपला कापूस विकता आला नाही, घरामध्ये ठेवला, आपल्या अंगावर रॅश आली तर या सरकारला तुमचं तिथं काही पडलं नाही. अहो कापसाचे भाव वाढले की लगेच ऑस्ट्रेलियामधून कापूस आणतात. तुम्ही जर बघितलं तर सोयाबीन मध्ये तुमच्यासारखे शेतकरी जे महाराष्ट्रातले आहेत, गेल्या वेळेस 25,000 कोटीचं नुकसान झालं होतं आपल्या शेतकऱ्यांचं या महाराष्ट्राचं. आणि या वर्षी आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना जेव्हा तुमचं पीक तुमच्या हातात येईल तेव्हा 30,000 कोटी रुपयाचं नुकसान फक्त महाराष्ट्रातल्या सोयाबीन शेतकऱ्याचं तिथं झालेलं असेल. कपाशीच्या शेतकऱ्याचं गेल्या वेळेस 15,000 कोटीचं नुकसान झालं. आणि आत्ता या वर्षी जेव्हा पीक तुमच्या हातामध्ये येईल, तुम्ही जेव्हा बाजारात जाल तेव्हा तिथं ते नुकसान 20,000 कोटीवर गेलेलं असेल. हे सगळे प्रश्न आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं सत्तेत येत नाही, खऱ्या अर्थाने आमच्या या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सरकार सत्तेत येतं. पण भाजपचं सरकार ज्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सत्तेत आलेले सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर आमच्या शेतकऱ्याचं आणि कष्टकऱ्याचं तिथं नुकसान झालेलं आहे. आणि याचा बदला तुम्ही घेतला लोकसभेला, पण मला असं वाटतं की आता कितीतरी जास्त पटीने बदला घ्यायची वेळ आलेली आहे. कारण का सरकारवर तर राग आहेच, पण इथं असणारा तुमचा लोकप्रतिनिधी, तुमचा राग त्याच्यावर आहे का नाही? किती लोकांचा राग आहे त्यांनी हात वर करून दाखवा. काही लोकांनी हात वर नाही केले. काय समजायचं? हा जो माजलेला खेकडा आहे त्याची खाज उतरायची का नाही उतरायची या इलेक्शन मध्ये? अहो तुम्ही सोडा, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर चिडलेला आहे. नुसता पैसा खाऊन फुगा झालाय. आज सकाळी मी माझ्या मतदारसंघामधून निघत होतो आणि मग तिथे असणारी काही लहान मुलं मला भेटायला आली. त्यांनी मला सांगितलं की दादा, आपल्या भागातले खेकडे जरा छोटे छोटे झालेले आहेत. आम्ही मध्ये आधी पकडायला जातो तेव्हा आम्हाला खेकडा काही तिथे मिळत नाही. तुम्ही कुठे चाललाय? मी त्यांना सांगितलं मी भूम परांडा या मतदारसंघामध्ये चाललेलो आहे. लहान पोरांनी मला सांगितलं
अहो दादा, आम्ही ऐकलं तिथं लय माजलेला मोठा खेकडा आहे. प्रशांत दादा तुम्हाला ते धमके देतात असं आम्हाला कळालं. काटा काढतो. कुठे गेले प्रशांत दादा? काटा काढतो म्हणाले. अहो काटा काढून सोडा. या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून खेकडा फ्राय केल्याशिवाय आपण राहणार नाही. केवढा तो मास, आणि हा जो मास त्यांचा आलेला ना पैशामुळे, तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावं लागेल. अहो अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये याच इथं असलेले लोकप्रतिनिधी किती हजार कोटी खाल्ले माहितीये? 6,000 कोटी रुपये. मी तर तो विषय घेतलाच, मांडलाच, पण ती अख्खी फाईल हायकोर्टाने सुद्धा सुमोटो तिथं केस त्याची दाखल करून घेतलेली आहे. तुम्ही तर या इलेक्शन मध्ये त्याला सोडणारच नाही. सरकार आल्यानंतर मी सोडणार नाही, पण हायकोर्ट सुद्धा त्याला काही सोडणार नाही. आहे का नाही मास त्याच्याकडे? कुणी गेलं तर म्हणतो हे काय करतोस? एक कुठला तरी वडीलधारी शेतकरी भेटला वाटतं. काय म्हणले ते? कुठे काय म्हणले तुम्हाला? काय म्हटलं तुम्हाला? एकदा सांगा लोकांना. आमच्या इथं असलेल्या सर्व स्वाभिमानी लोकांना तुम्ही सांगा की काय नाव त्या उमेदवाराचं? खेकडाच आठवतोय मला फक्त. सावंत तुम्हाला काय बोलले जरा लोकांना सांगा. मी बंधाऱ्याचे गेट 10 तारखेला जर नाही आले तर मला फोन करा असं सांगितलं. तुम्ही गेट जर टाकले तरी बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालेलं आहे आणि नदीला पाणी आल्याबरोबर बंधाऱ्याच्या बाहेरून पाणी जाईल. तर मी इंजिनियर आहे म्हणून सांगितलं, आणि इंजिनियर आहे म्हणून सांगितलं. मग मी इंजिनियर आहे तर म्हणलं साईडवर बघायला चला. मग साईडवर बघायला चला म्हणल्यानंतर पुन्हा पोलिसवाल्यांनी बसायला, इथले काही त्यांचे पट्ट्या बांधलेले जे होते का त्यांनी तुम्हाला प्रयत्न केला. मग पट्ट्या बांधलेले मी धक्का मारून खाली जागेवर बसवलं. त्याचा संबंध नाही म्हणून सांगितलं. मग पुढे काय बोलला? पुढे त्याने काहीच बोलले नाहीत, परंतु याने सावंतानं मला पोलिसवाल्यांनी यांनी उचलल्यानंतर सावंतानं माझी अवकात काढली. मग त्याला मी समोर असताना अवकात काढली असती तर माझी अवकात त्याला तिथं सांगितली असती. आता साहेब थोडं 2 मिनिटं ऐका आणखी. मला तुमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एक विनंती करायची. हे चोर ती चोर, ऊसही आमच्या वजनात चोऱ्या करतो, पण हे ना मुरून चोरलाय, लोकांना रस्ते भरून दिले. ही स्वतःनं चूक त्यानं कबूल केलेली आहे, चोरी कबूल केलेली आहे. तर ही चोरी त्याची काय करा, पुन्हा त्यानं रॉयल्टी भरलेली नाही, शासनाची चोरी केलेली मालमत्तेची, आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा दंड करायचा आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहता येऊ नये, ही परिस्थिती का? एका शेतकऱ्याने स्वतःच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी, इतर शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना विनंती केली की साहेब गेट टाकावे लागतील, गेट आणावे लागतील, वेळ आलेली आहे, नाहीतर पाणी वाहून गेलं तर आमचं अख्खं वर्ष जाऊ शकतं, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही, अशी भूमिका इथे असणाऱ्या एका स्वाभिमानी शेतकऱ्यांनी मांडली. ती भूमिका मांडल्यानंतर ज्या लोकांना पैशाचा माज असतो, अहंकार असतो, अशा व्यक्तीला ती गोष्ट आवडली नाही. आणि मग त्या नेत्याने, सावंतने यांची होकात काढली. मी तुम्हा सर्वांना विचारतो की हा शेतकरी आपल्यातलंच एक आहे का नाही? कुठलाही शेतकरी आपल्याच लोकांचं प्रतिनिधित्व करतो का नाही? त्यांनी वेगळं काय कॉन्ट्रॅक्ट मागितलं होतं का मुद्दा मागितला होता? मग या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी जर भूमिका मांडली असेल आणि त्या भूमिकेकडे बघत असताना सावंत जर इथं बोलताना जर त्यांची लायकी काढत असेल तर या सावंतची लायकी या इलेक्शन मध्ये आपण काढायची का नाही काढायची? एवढा अहंकार कशासाठी पैसे खातो? अहो या खेकड्याने, सावंताने रक्तपिढ्या असतात ना, रक्तपिढ्या, जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो, आपल्याला मदत लागते, त्यातून रक्त ज्या पिढीतून मिळतं
नाही तर कोणाच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या रक्तपिढ्याला आपण बोलवतो, एका रक्तपिढ्याला पिढ्याकडनं त्या ठिकाणी त्यांनी 25 लाख रुपये घेतले आणि त्याच्यामध्ये 10 ते 20 कोटी रुपये तिथं खाल्लेले आहेत. म्हणजे रक्तात सुद्धा याला भ्रष्टाचार करायचा आहे, रस्त्यात भ्रष्टाचार करायचा आहे, अँब्युलन्स मध्ये भ्रष्टाचार करायचा आहे. गरीबाला ज्या गोळ्या लागतात ना हॉस्पिटलमध्ये, त्याचा मलिदा काही कंपनी देत नव्हत्या म्हणून त्यांनी तिथं गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीत. त्याच्यामध्ये टीबीच्या गोळ्या असतील, इतरही महत्वाच्या गोळ्या असतील, त्या गरीबापर्यंत पोहोचल्या नाहीत. का? ह्याला मलिदा खायचा होता. मग त्या गोष्टीमुळे जर कोणाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला असेल, कोण जर जास्त आजारी पडला असेल, तर ह्याला जबाबदार हाच तो खेकडा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, गरीबाचं आणि तुमचं त्यांना काही पडलं नाही, त्याला फक्त पैशाचं पडलंय. हा पैशाचा मास काही झालं तरी 20 तारखेला तुम्हाला उतरावा लागेल. हे एक व्हायरस आहे, ही एक खाज आहे. ती खाज येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच बाजूला करून दाखवावी लागेल. अहो, या व्यक्तीने सरकारला भिकारी करण्याचा त्या ठिकाणी तिथे खेळ खेळला. भाषण बोलत असताना सुद्धा त्याने एकदा भाषण केलं होतं असं मला कळतंय. मी सरकारला भिकारी करेल, महाराष्ट्राला भिकारी करेल, पण मी भिकारी होणार नाही. हे तुझं वाक्य ऐकून एक गोष्ट कळाली की तुझे विचारच भिकाऱ्यासारखे आहेत. अरे, महाराष्ट्र म्हणजे पवित्र भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांनी या भूमीची पवित्रता तिथे वाढवलेली आहे. या भूमीमध्ये, लोकांमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये संतांचा विचार आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी ही भूमी महत्वाची आणि पवित्र आहे. या पवित्र भूमीला जर तू भिकारी बनवायला निघाला असेल तर या इलेक्शनमध्ये तू भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथली स्वाभिमानी जनता त्यांनी जबाबदारी घेतल्याशिवाय जाणार नाही. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, हे काय या मतदारसंघाचं इलेक्शन नाही. हा जो धनुष्यबाणचा उमेदवार आहे तो गद्दार आहे, पण त्यांनी गद्दारी या महाराष्ट्राची केली आहे. महाराष्ट्राच्या विरोधात तो बोलला, महाराष्ट्राच्या विचाराच्या विरोधात बोललोय. त्यामुळे या लढाईमध्ये तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे, आपल्या विचाराला पाठिंबा द्यायची आणि त्याला हरवायची, ती जबाबदारी फक्त या मतदारसंघासाठी तुम्ही मनामध्ये ठेवू नका. विदर्भापासून कोकणापर्यंत, पर नाशिक पासून त्या कोल्हापूरपर्यंत सगळ्या लोकांची इच्छा आहे की इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने या भिकारी माणसाला, या विचारी भिकारी माणसाला तिथं हरवल्याशिवाय तिथं गप्प बसायचं नाही. अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. मी आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या वतीने विचारतो की ही जी जबाबदारी स्वाभिमानी मराठी माणसांनी, स्वाभिमानी महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे, या खेकड्याला हरवण्याची, या सावंताला हरवायची, ती जबाबदारी तुम्ही सर्वजण चोख पाडणार का? एकदा हात वर करून सांगा. ही फार मोठी जबाबदारी आहे. खूप मोठा पैसा पलीकडनं येणार आहे. गोडाऊन मोकळे केले जातील, गुंडाशाही केली जाईल. गुंडा कदाचित आमच्याच मतदारसंघातून इथे येतील असं मला वाटतं. अहो, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा गुंडाशाही मोठ्या प्रमाणात वाढवली. परवाच एका माझ्या कार्यकर्त्याची गाडी चालली. काल परवा राम शिंदे सर माझ्या विरोधात जे उभे, त्यांनी मला शिवी दिली. चंगू मंगू त्यांच्या बरोबर जे असतात त्यांनी मला शिव्या दिल्या. पण एक भाजपचा नेता जो सोयाबीनला मोठा भाव देणार होता, पाशा पटेल, तिथं येऊन काय घाणेरडे हातवारे केले. महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला. लास्ट शरम त्या माणसाला कुठेच नाही. एक तर महिलांची बदनामी केली. कर्जत जामखेड संतांची भूमी आहे, त्या भूमीची तिथे बदनामी केली. आणि त्याच व्यासपीठावर असे काही लोक तिथे उपस्थित होते. कदाचित उद्या जाऊन त्यातले काही लोक इथे येतील आणि गुंडाशाही करतील. मी एकच सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने इलेक्शन हातात घेतलंय. तिथं असणारे जे कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी, त्यांनी तिथं असणारं माझं इलेक्शन हातामध्ये घेतलंय. पहिल्या टर्मचा आमदार राहून मी 30 मतदारसंघामध्ये आतापर्यंत जाऊन आलोय. आदरणीय पवार साहेबांबरोबर राहून एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. पण हे करत असताना मतदारसंघामध्ये मला जाता येत नाही. पण मतदारसंघामध्ये न जाता सुद्धा मला विश्वास आहे
की गेल्या वेळेस जेवढी लीड होती त्याची डबल लीड तिथे असणारी स्वाभिमानी जनता मला देईल. स्वाभिमानी जनतेने आणि तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलंय की दादा साहेबांसाठी तुम्ही बाहेर जावा, लोकात जावा, मित्रांना निवडून आणा, जवळच्या लोकांना तुम्ही निवडून आणा, त्यासाठी जे काही तुम्हाला करता येईल ते करा, पण कर्जत जामखेडची निवडणूक ही आमच्या खांद्यावर आम्ही घेतलेली आहे असं तिथले लोक मला सांगतात. आता मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतोय, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझं इलेक्शन आहे, हे असताना सुद्धा माझ्या मित्रासाठी मी इथं आलेलो आहे, तुमच्या उद्याच्या भावी आमदारासाठी मी इथं आलेलो आहे. त्यामुळे या व्यक्तीची निवडणूक तुम्ही सर्वजण तुमच्या खांद्यावर घेणार का? या कार्यकर्त्यासाठी तुम्ही लढणार का? इथं असणारे जे सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खास करून शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही मोठं मन दाखवून महाविकास आघाडीचा धर्म पाळत राहुल दादाच्या पाठीमागे तिथे उभं राहिलात. प्रशांतदादा, रणजितराव असतील, बोरकर साहेब असतील, आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, ते भक्कमपणे आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिलेत. म्हणून आजच इथं सांगतो, आपला उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार हा कमीत कमी 60 ते 70 हजारांनी निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही फक्त निवडून आणण्याची जबाबदारी घ्या, पुढची जबाबदारी साहेब त्यांच्या खांद्यावर घेऊन योग्य अशी भूमिका तिथे घेते. त्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, 20 तारखेला मतदान, 23 तारखेला निकाल. राहुल दादा तुमच्या अंगावर गुलाल, आमच्या गुलाल. 170 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणारी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सरकार आपल्या विचाराचं येते. त्यामुळे 20 तारखेला मतदान, 23 तारखेला निकाल, 26 तारखेला आमदारकीची शपथविधी, त्यानंतर मंत्रिपदाची शपथविधी. पहिल्या कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला जाणार आमच्या मायबाप जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी, ते म्हणजे 3 लाखापर्यंतची प्रत्येकी कर्जमाफी. या भारतामध्ये राजकीय नेत्याने जर पहिली कर्जमाफी कधी कोणी दिली असेल त्यांचं नाव आहे शरदचंद्र पवार. आणि पवार साहेबांनी शब्द दिलाय, काही झालं तरी आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. 1500 रुपये दिले आपल्याला महिन्याला, पण सोयाबीन, कापूस, बेरोजगारी याच्यातून लाखो करोडो रुपये आपल्याकडनं त्यांनी परत घेतले सरकारने. पण 1500 रुपये हे पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण 3000 प्रति महिना करत आहोत आणि महालक्ष्मी योजनेतून आमच्या माता भगिनीला मान सन्मान तिथं देणार आहोत. पण हा मान सन्मान देत असताना तुमच्या सुरक्षितेची पण जबाबदारी आपण तिथं आपल्या महाविकास आघाडीच्या खांद्यावर तिथं घेणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये आता मी तुमच्याशी बोलत असताना दिवसाना 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, 10 माता भगिनींवर दिवसाला तिथं बलात्कार होत आहेत, 20 विनयभंगाच्या केसेस दिवसाला होत आहेत. आणि हे वातावरण या महाराष्ट्रामध्ये या बीजेपी आणि महायुतीच्या काळामध्ये झालेलं आहे. तेव्हा सुरक्षतेकडे, कायदा सुव्यवस्थेकडे कुठेही लक्ष नाही. गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. माझ्या मतदारसंघात वाढली, तुमच्या इथं पण काही प्रमाणात वाढण्याचे तिथे संकेत दिले जातात. अख्ख्या महाराष्ट्रात ती गुंडागर्दी तिथं वाढलेली आहे. पण काही झालं तरी महायुतीचं सरकार येणार नाही, यासाठी आपल्या सगळ्यांना तिथं प्रयत्न हे प्रामाणिकपणे करायचे. आमच्या युवांना मला सांगायचंय की तुमचा बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा आपण तिथे घेणार आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मोठी अशी MIDC कशी होईल आणि त्या MIDC मध्ये चांगल्या कंपन्या कशा येतील आणि तुम्हा सर्वांना हाताला काम कसं मिळेल यासाठी सुद्धा महाविकास आघाडी सरकार काम करणार आहे. इथे नोकरी नसल्यामुळे, हाताला काम नसल्यामुळे अनेक युवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जातात. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. एका तलाठी भरती मागे 35 लाख रुपये घेतले गेले. मी इथं असणाऱ्या मायबाप जनतेला विचारतो, जर एखादा तलाठी 35 लाख रुपये देऊन जर तलाठी झाला असेल आणि तुम्ही एखादं छोटंसं काम घेऊन जर त्याच्याकडे गेला, जे फार छोटे पण तुमच्यासाठी मोठे, तर तो काय म्हणेल, 35 लाख आधी वसूल करू द्या का तुझं काम करू, म्हणणार का नाही? असे 2000 लोकांची भरती ही 35 लाख प्रत्येकी घेऊन तिथं केली गेली असं कळतंय. त्याच्यामध्ये पेपर फुटले, कॉन्ट्रॅक्ट भरती झाली, त्याच्यामध्ये मलिदा खाल्ला. म्हणजे याच्यामध्ये या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये जर काय झालं असेल तर फक्त पैसा आणि पैसा तिथं खाल्ला गेला. 60,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार 2.5 वर्षामध्ये झालेला आहे.
एसटी समाज आदिवासी मुलांच्या दुधामध्ये तिथं भ्रष्टाचार झालाय. इथं दूध आहे का नाही? दुधाचे भाव काय? 25 रुपये. 5 रुपये मिळतात का वेळेवर? मिळतात का नाही मिळत? तेही मिळत नाही. जे आदिवासी मुलांना दूध दिलं जातं ना सरकारकडनं, त्याच्यामध्ये एक भ्रष्टाचार झाला. त्याचं एक उदाहरण सांगतो. पवार साहेबांबरोबर असणारा एक नेता विकासासाठी भाजपबरोबर गेला आंबेगावचा. तिथं त्यांच्या मित्राची एक कंपनी आहे दुधाची. ती कंपनी तिथं असलेल्या शेतकऱ्याकडनं दूध कितीला घेते तर 25 रुपयाला. आणि मग ते टेट्रापॅक मध्ये 20 रुपयाचा खर्च करतात, म्हणजे 50 रुपयाचा खर्च झाला. मग 50 रुपयाचा खर्च केल्यानंतर सरकारला तेच 50 रुपयाची गोष्ट ज्याच्यामध्ये शेतकऱ्याकडनं 25 रुपयाला दूध घेतलं, हे कितीला विकतात ते 147 रुपयाला. म्हणजे 100 रुपये प्रति लिटर मागे तिथं पैसा काढला जातो. आदिवासी समाजाच्या लहान मुलांना दूध दिलं जातं, त्यात आळ्या असतात, त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये तिथं काढले. मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या मित्राची, त्यांच्या जवळच्या व्यक्तीची कंपनी, एससी समाजाची जी मुली आहेत त्यांना जे पौष्टिक आहार दिला जातो त्याच्यामध्ये 320 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. 26,000 कोटी रस्त्यात खाल्ले, 6,000 कोटी अँब्युलन्समध्ये खाल्ले, 20 कोटी रक्तपिढ्यामध्ये खाल्लं, औषधामध्ये 5-6 कोटी रुपये खाल्ले. अशा प्रकारे भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये महायुती आणि भाजपकडनं केला जातोय. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, या इलेक्शनमध्ये पुढून पैशाचा पाऊस आणि पैशाचा पूर तिथं येणार आहे. एका मताला 500 रुपये जर दिले, आले काय? एका मताला 500 रुपये दिले तर आमदार किती वर्षासाठी असतो? किती? बरं, वर्षाला किती झाले? 100. दिवसाला 30 पैसे. 1000 रुपयाचा रेट. पलीकडनं जर फुटला मताला 360 पैसे झाले. तुम्ही नाही, सगळेच पाडणार आहेत त्याला, काय घाबरू नका. त्यामुळे दिवसाला 1500 रुपये मताला दिले तर दिवसाला 1 रुपया होता. मी तुम्हा सर्वांना विचारतो, आपला स्वाभिमानाची किंमत कोणी लावू शकतं का? आणि जर 1 रुपया किंमत दिवसाला मतापोटी ते तिकडे घेत असतील तर कुठेतरी याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि जर इथं आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आला जो येणारच आहे, महाविकास आघाडी सुद्धा येणारच आहेत, ज्या काही तुमच्या सगळ्यांच्या अडचणी असतील तर येत्या काळामध्ये आपण नक्कीच त्या 100% तिथं सोडू असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तसंच भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि काय म्हणतायत? बटेंगे तो कटेंगे, म्हणजे काकडी गाजर कापल्यासारखं म्हणतात. मला त्यांना एवढंच सांगायचंय की आम्ही मराठी माणसं आहोत, कम पडेंगे तो और लढेंगे, अशा प्रवृत्तीतून आम्ही त्या ठिकाणी असतो. जेवढं करेल तेवढं आम्हाला कमी वाटतं. जर चुकीचा विचार या भागामध्ये कुणी आणत असेल तर आम्ही सर्वजण एकत्रित मिळून त्या विचाराच्या विरोधात लढत असतो. किती लहान असो, किती मोठा असो, पण मराठी माणसं कधी पण लढणारी माणसं असतात. आणि फक्त लढण्यासाठी लढत नाही तर जिंकण्यासाठी आपण सर्वजण लढत असतो. आणि दिल्ली समोर कधीही झुकत नाही, हे मराठी माणसांनी तिथे लोकसभेमध्ये दाखवून दिलंय. अहो, हे अमित शाह साहेब येतात, म्हणतात पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये काय केलं. असाच प्रश्न लोकसभेमध्ये त्यांनी विचारला होता की पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना 10 वर्षात काय केलं. आणि लोकांनी इलेक्शनच्या माध्यमातून तिथं दाखवून दिलं. त्यांचे 24 खासदार होते, डायरेक्ट बीजेपीचे खासदार 9 वर आले. म्हणजे आपण उत्तर कसं देतो तर लोकशाहीच्या माध्यमातून, मताच्या माध्यमातून. आता सुद्धा अमित शाह विचारतायत की पवार साहेबांनी काय केलं. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, आता विथ इंटरेस्ट आपल्याला उत्तर द्यायचंय. कमीत कमी 180 आमदार आपल्या विचाराचे निवडून आले पाहिजे. त्यामुळे या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली. जे तुमचे नातेसंबंध असतील, बाहेरचे मित्रपरिवार असतील, त्यांना सुद्धा फोन करा. कर्जत जामखेडमध्ये किती लोकांचे नातेसंबंध आहेत? कृपा करून या कार्यकर्त्यासाठी त्यांना 4 फोन लावा. लावताल का? बस. आदरणीय खासदार ओमदादा निंबाळकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. टाळ्याच्या गजरावर त्यांचं स्वागत करावं. या सभेमध्ये अजून एक निष्ठावंत कार्यकर्त्याची भर इथं पडलेली आहे.
या निष्ठावंत कार्यकर्त्याला सुद्धा बऱ्याच काही संधी होत्या. बरेच फोन आले होते, इकडे या हे देतो, तिकडे या ते देतो. पण आपल्या ओम भाऊंनी, तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदारांनी त्या सगळ्या ऑफर बाजूला ठेवल्या आणि विचाराबरोबर, निष्ठेबरोबर तुमच्या बरोबर राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि तुम्ही अतिशय प्रेमाने, ताकदीने त्यांना तिथं निवडून दिलं. भूम, परांडा आणि वाशी या मतदारसंघातून आमच्या ओम भाऊंना किती मतदान केलं तुम्ही? कितीची लीड दिली? किती? 81,000. मग राहुल दादाला अहो 80,000ची जबाबदारी तर ओम दादांनी घेतली का नाही? किती? 165 काय? टोटल 165 निवडून येतात, नका काळजी करू आपण. पण काही झालं तरी आपली जी लोकसभेला लीड होते त्याच्यावर कितीतरी जास्त लीड या इलेक्शनमध्ये राहुल दादाला आपल्या सर्वांना द्यायचे. काही घोषणा इथं देईल, त्याला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावा अशी विनंती. रामकृष्ण हरी. नाही, मजा येत नाही, आवाज लय जाऊन. थांबा, तुम्ही थांबा. तुम्ही नंतर रामकृष्ण हरी. तर बघा, मागे त्या दुकानामध्ये जे उभे आहेत ना, त्यांनी सुद्धा हात वर करून सांगायचं रामकृष्ण हरी. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आप आगे बढ़ो. आदरणीय राहुल गांधी जी आप आगे बढ़ो. आदरणीय केजरीवाल साहेब आप आगे बढ़ो. रामकृष्ण हरी. गाडा गद्दारी लय भारी. मग 23 तारखेनंतर ओम भाऊंना कदाचित ते डाएट वर त्यांचं वजन का वाढत नाही मला माहित नाही, पण राजकीय वजन तुमचं 100% वाढलेलं आहे. ओम भाऊ, राहुल दादा, विनंती आहे, मला खेकडा खूप आवडतो, रस्साही आवडतो, फ्राय आवडतो. आणि जिथं एक पोचलेला जो काय फुगा झालेला ना, तर काय म्हणतात त्याला, माजलेला खेकडा आहे ना, 23 तारखेला संध्याकाळी आम्हाला खेकडा फ्राय खायची संधी तुम्ही सगळ्यांनी द्यावी. देणार का नाही? अख्खा महाराष्ट्र पाहतोय तुमच्याकडे. महाराष्ट्रासाठी लढाई जोरात लढायची. लढणार का नाही लढणार? ज्या गरिबांचा पैसा यांनी खाल्ला, रक्ताचा पैसा खाल्ला, औषधाचा पैसा खाल्ला, अँब्युलन्सचा पैसा खाल्ला आणि त्याच्यामध्ये माज इतका वाढलाय, खाज इतकी वाढली. ही खाज आणि हा माज या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांना उतरवायचंय अशी विनंती या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्वांकडे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.